नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या पुस्तकातील पाठ 4 लेसन 1.4 घेणार आहोत. लेसनचं हेडिंग आहे बिग डेटा बिग इनसाइट. तत्पूर्वी मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, जर तुम्ही आमच्या या एज्युकेशन पोर्टल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. आता बिग डेटा लेसन घ्यायचं आहे. बिग डेटा मीन्स माहितीचा प्रचंड साठा आणि बिग इनसाइट म्हणजेच प्रचंड अंतर्गत ज्ञान. माहितीचा प्रचंड साठा. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याजवळ माहितीचा प्रचंड साठा असतो. अँड बिग इनसाइट म्हणजेच काय की प्रचंड अंतर्गत ज्ञान. आता व्हॉट इज बिग डेटा, इथे प्रश्न केलेला आहे की व्हॉट इज बिग डेटा. बिग डेटा म्हणजे काय, तर तेच आपल्याला बघायचं आहे की बिग डेटा म्हणजे काय. तर बिग डेटा, देअर इज अ रिव्हॉल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल व्हिच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा. बिग डेटामुळे लोकांच्या जीवनशैलीत क्रांती घडून आली आहे. रिव्हॉल्युशन म्हणजे काय की क्रांती. बिग डेटामुळे लोकांच्या जीवनशैलीत एक प्रकारची क्रांती घडून आलेली आहे. आवर फूड हॅबिट्स, आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक परस्यूट, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 डिग्रीज. आता आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, आवर फूड हॅबिट्स म्हणजे काय की आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, आवर हेल्थ केअर आपली आरोग्यसेवा, आवर ट्रॅव्हलिंग आपला प्रवास, आवर सायंटिफिक परस्यूट आपला वैज्ञानिक अभ्यास, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 डिग्रीज. तुम्ही नाव घ्याल, यू नेम इट अँड एव्हरीथिंग, तुम्ही नाव घ्याल त्या सर्व गोष्टी यांच्यामुळे 360 अंशात बदलून गेल्या आहे. ह्या सर्व गोष्टी 360 अंशात काय झाल्या आहे, बदलून गेलेल्या आहे. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रचंड डेटामधून, म्हणजे डेटा म्हणजेच काय माहिती, या डेटामधून खरोखर आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणता येऊ शकतात. मॅसिव्ह डेटा, मॅसिव्ह डेटा म्हणजे काय प्रचंड डेटामुळे काय झालेलं आहे की खरोखर आश्चर्यकारक गोष्टी, वंडर्स, आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणता येऊ शकतात. फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन्स व्हेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक और शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप, visit any website, make online purchases or watch videos. आता मित्रांनो, जेव्हा आपण फेसबुकवर एखादी पोस्ट लाईक करतो, फेसबुकवर एखादी पोस्ट लाईक करतो किंवा व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट शेअर करतो. तुम्हाला व्हॉट्सअप, फेसबुक सगळं माहीतच आहे. आणि त्यावरती आपण काय करतो की एखादी फेसबुकवरती पोस्ट लाईक करतो किंवा व्हॉट्सअपवरती एखादी पोस्ट शेअर करतो, एखाद्या वेबसाईटला भेट देतो, एखाद्या वेबसाईटला आपण काय करतो, भेट देतो किंवा ऑनलाईन परचेस करतो, ऑनलाईन वस्तू परचेस करतो. म्हणजे ऑनलाईन आपण परचेसेस म्हणजे काय खरेदी करतो किंवा व्हिडिओ पाहतो किंवा वॉच व्हिडिओज, किंवा आपण काय बघतो, व्हिडिओ बघतो. तेव्हा काय होते ते तुम्हाला माहीत आहे का? हा प्रश्न विचारलेला आहे की ते तुम्हाला माहीत आहे की काय की जेव्हा आपण एखाद्या व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट शेअर करतो, एखाद्या वेबसाईटला भेट देतो, ऑनलाईन खरेदी करतो किंवा व्हिडिओ पाहतो, तेव्हा काय होते ते तुम्हाला माहीत आहे का? तर यस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनलाइज. होय, आपण ऑनलाईन जी कोणती क्रियाकृती करतो ती रेकॉर्ड केली जाते. इट विल बी रेकॉर्डेड. जेव्हा आपण यस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड.
ती गोष्ट काय होली म्हणजे ज्या काही गोष्टी आपण करतो त्या काय होतात, रेकॉर्ड केल्या जातात आणि त्याचे निरीक्षण केल्या जाते. मॉनिटर्ड म्हणजे काय, निरीक्षण. त्या गोष्टीचं काय केल्या जाते, निरीक्षण केल्या जाते आणि त्याचे ॲनालाइज केल्या जाते. ॲनालाइज म्हणजेच विश्लेषण केल्या जाते. त्या गोष्टीचं काय केलं जातं, विश्लेषण केलं जातं. म्हणजे ज्या आपण ऑनलाईन गोष्टी करतो, म्हणजे व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, त्यानंतर ऑनलाईन पर्चेसिंग आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो त्यात काय केल्या जातात, रेकॉर्ड केल्या जातात, त्याचं मॉनिटर्ड केलं जाते आणि त्या विश्लेषित केल्या जातात. त्यामुळे ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. त्यामुळे काय होते की या गोष्टींचं निरीक्षण आणि विश्लेषण केलं जात असल्यामुळे अशा प्रकारे प्रचंड प्रमाणात डेटा गोळा केला जातो. प्रचंड प्रमाणात काय गोळा केला जातो, ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. प्रचंड प्रमाणात डेटा गोळा केला जातो. लेट मी गिव यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. आता हा डेटा किती मोठा असू शकतो याची कल्पना तुम्हाला देतो. इथे लिहिलेला आहे, इथे सांगितलेलं आहे की हा डेटा किती मोठा असू शकतो याची कल्पना मी तुम्हाला देतो. बिग डेटा कॅन बी petabytes or exabytes of data consisting of billions or trillions of records of millions of people all from different sources. आता हा डेटा पेटाबाइट्स किंवा एक्झाबाइट्स एवढा असू शकतो, ज्यात लक्षावधी लोकांच्या विविध स्रोतांकडून गोळा केलेल्या कोट्यावधी ते अब्जावधी माहितीच्या नोंदी असतात. म्हणजे या डेटामध्ये कोट्यावधी ते अब्जावधी माहितीच्या नोंदी म्हणजे लोकांच्या माहितीच्या नोंदी असतात. जसं फॉर एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर, कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. उदाहरणार्थ वेब आहे, वेब, त्यानंतर सेल्स म्हणजे विक्री, त्यानंतर कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर ग्राहक संपर्क केंद्रे, सोशल मीडिया, त्यानंतर मोबाईल डेटा अँड सो ऑन इत्यादी अनेक बाबतीत माहिती गोळा केली जाते. अब्जावधी कोट्यावधी लोकांची माहिती त्यामध्ये गोळा केलेली असते. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली increasing in value, variation, velocity and value. त्यानंतर की उद्योग क्षेत्रे इंडस्ट्रीज, डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज, उद्योग क्षेत्रे किंवा कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या या डेटाचे प्रमाण, त्यातील वैविध्य, त्याचा वेग, वैविध्य व्हेरिएशन म्हणजे वैविध्य, त्याचा वेग, त्यानंतर सत्यता आणि मूल्य, व्हेरिसिटी अँड व्हॅल्यू, सत्यता आणि मूल्य, त्याचे महत्त्व यामध्ये सातत्याने प्रचंड वाढ होत आहे. कशामध्ये वाढ होत आहे, या बिग डेटामध्ये काय होत आहे, त्याचे मूल्य वाढतच आहे. एवढा Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current competing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. आता बघा की एवढा प्रचंड डेटा मिळवणे सोपे आहे. एवढा प्रचंड डेटा मिळवणे काय आहे, सोपे आहे. परंतु तो इतका अफाट आहे की सध्याच्या संगणकीय तंत्रज्ञानासाठी ते मोठे एक आव्हान आहे. म्हणून यापूर्वी अज्ञात असणारे माहितीचे अंतरंग मिळवण्यासाठी बिग डेटा ॲनालिटिक्सचा वापर केला जातो.
Such a big data is easy to obtain, but too massive that it challenges the current competing technologies, and hence big data analytics is used to give insight that were previously incomprehensible. आता हा बिग डेटा मिळवणे सोपे आहे, इझी टू ऑब्टेन, बट सो मॅसिव दॅट इट चॅलेंजेस, परंतु तो इतका अफाट आहे की सध्याच्या संगणकीय तंत्रज्ञानासाठी तो काय आहे, एक आव्हान आहे. इट चॅलेंजेस द करंट कॉम्पिटिंग टेक्नॉलॉजीज, म्हणजे सध्याच्या संगणकीय तंत्रज्ञानासाठी ते मोठे एक काय आहे, आव्हान आहे. बिग डेटा अँड हेन्स बिग डेटा ॲनालिटिक्स इज यूज्ड टू गिव्ह इन्साईट दॅट वेअर प्रिव्हियसली इनकॉम्प्रेहेन्सिबल, आणि म्हणून यापूर्वी अज्ञात असणारे माहितीचे अंतर्गत ज्ञान मिळवण्यासाठी बिग डेटा ॲनालिटिक्सचा वापर केला जातो. म्हणजेच काय की, आणि म्हणून यापूर्वी अज्ञात असणारे जे माहितीचे अंतर्गत ज्ञान आहे ते मिळवण्यासाठी बिग डेटा ॲनालिटिक्सचा वापर केला जातो. इनकॉम्प्रेहेन्सिबल म्हणजे काय, हे जे अंतर्गत ज्ञान जे आहे ते मिळवण्यासाठी बिग डेटा ॲनालिटिक्सचा वापर केला जातो. त्यानंतर बिग डेटा ॲनालिटिक्स इज कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग लार्ज. बिग डेटा ॲनालिटिक्स ही मोठ्या आणि विविध प्रकारच्या डेटा सेट्स किंवा बिग डेटाची तपासणी करणारी जटिल प्रक्रिया आहे. बिग डेटा ॲनालिटिक्स इज कॉम्प्लेक्स प्रोसेस एक्झामिनिंग लार्ज अँड व्हॅरिड डेटा सेट्स. इथे बिग डेटा ॲनालिटिक्स ही मोठ्या आणि विविध प्रकारच्या डेटा सेट्स किंवा बिग डेटाची तपासणी करणारी काय आहे, जटिल प्रक्रिया आहे. कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामिन लार्ज अँड व्हेरिड डेटा सेट्स ऑफ और बिग डेटा टू अनकवर इन्फॉर्मेशन. त्याद्वारे अनकवर इन्फॉर्मेशन म्हणजे जे हिडन पॅटर्न आहे, लपलेले जे काही पॅटर्न आहे, लपलेले जे काही पॅटर्न आहे अनकवर इन्फॉर्मेशन सच ॲज हिडन पॅटर्न्स, लपलेले जे काही पॅटर्न आहे, अननोन कोरिलेशन्स, मार्केट ट्रेंड्स अँड कस्टमर प्रेफरन्सेस. त्याद्वारे छुपे पॅटर्न आहे, अज्ञात परस्पर संबंध आहे, मार्केट ट्रेड आहे आणि ग्राहकांचे प्राधान्यक्रम आहे, याविषयीची माहिती जाणून घेता येते. कशामुळे, तर ही बिग डेटाची तपासणी केल्यामुळे काय जाणून घेता येते की मार्केट ट्रेड आहे. बिग डेटा अनकवर इन्फॉर्मेशन सच ॲज हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन, मार्केट ट्रेड्स अँड कस्टमर प्रेफरन्सेस. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची अज्ञात परस्पर संबंध आहे, मार्केट ट्रेड आहे, ग्राहकांचे प्राधान्यक्रम आहे, याविषयीची माहिती जाणून घेता येते. विथ सच अ ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज दे कॅन हॅव innumerable advantages, hence all the industries are trying to reap the maximum benefit from it. आता उद्योगांकडून इतका प्रचंड डेटा उपलब्ध असल्याने त्यांना त्यातून असंख्य फायदे मिळू शकतात. विथ सच ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्री, असा मोठा प्रचंड डेटा इंडस्ट्रीजकडे अवेलेबल असल्यामुळे दे कॅन हॅव इनन्युमरेबल ॲडव्हान्टेजेस, त्यांना काय मिळतो, असंख्य फायदा. इनन्युमरेबल म्हणजे असंख्य फायदा मिळू शकतो. हेन्स ऑल द इंडस्ट्रीज आर ट्राईंग टू रीप द मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट, आणि म्हणून सर्व उद्योग क्षेत्रे इंडस्ट्रीज याचा जास्तीत जास्त काय घेतात, फायदा करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. आता कित्येक उद्योगांनी या बाबतीत त्याच्या प्रतिस्पर्ध्याहून बरीच मोठी मजल गाठलेली आहे. आता प्रत्येकाला काय असतात, कॉम्पिटिटर्स असतात. प्रत्येक इंडस्ट्रीजला काय असतात, कॉम्पिटिटर्स असतात. आणि या म्हणून या कित्येक उद्योजकांनी या बाबतीत त्यांच्या प्रतिस्पर्ध्याहून
काय भाग गाठलेली आहे, बरीच मोठी मजल गाठलेली आहे. इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट, बट व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. इथे डेटाचे प्रमाण महत्त्वाचे नसून, इट इज नॉट अमाऊंट ऑफ डेटा, इथे डेटाचे प्रमाण महत्त्वाचे नसून, इज इम्पॉर्टंट, बट व्हॉट द ऑर्गनायझेशन डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. इथे डेटाचे प्रमाण महत्त्वाचे नसून कंपन्या या डेटाचं काय करतात, कसा उपयोग करतात, हा खरा कळीचा मुद्दा आहे. म्हणजे या कंपन्या, या मोठमोठ्या ज्या कंपन्या ज्यांच्याजवळ हा बिग डेटा आहे, त्या मोठमोठ्या कंपन्या या डेटाचं काय करतात, त्याचा कसा उपयोग करतात, हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल असं मी समजते. या पुढील भाग मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पुढील व्हिडिओमध्ये युजेस ऑफ बिग डेटा. आता युजेस ऑफ बिग डेटा हे मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. धन्यवाद.